नाचनगाव हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेली परिसरातील ग्रामपंचायत अशी या गावाची ओळख। पुलगाव नगर परिषदेची हद्द या गावाला लागून असून गावातील प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर हे परिसरातील नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। येथे शिवरात्रीला व श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी एकच गर्दी करतात। या सिद्धेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सदर मंदिरात महाशिवरात्रीला हजारो भाविक दर्शनासाठी येतात। महाशिवरात्री निमित्ताने येथे शिवभक्तांचा मेळा फुलणार असते। हे मंदिर भोसलेकालीन असल्याचे सांगण्यात येते। नागपूर येथून भोसल्यांचे येणे जाणे वर्धा मार्गाने नाचनगावात असायचे। संपूर्ण सैन्यासह त्यावेळी येथे त्यांचा मुक्काम असायचा। त्याची साक्ष येथील पुरातन वास्तू व अवशेष देतात। श्री सिद्धेश्वराच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिराची ख्याती मोठी आहे। पुलगाव शहरात वर्धा नदीवर पुरातन शिवमंदिर असले तरी अनेक भाविक दर्शनाकरिता सिद्धेश्वर मंदिरात आल्याशिवाय राहत नाही। येथील आख्यायिका भाविकांना पिंडीच्या दर्शनासाठी खेचून आणते। महाशिवरात्री निमित्त या मंदिरात संगीतमय भागवत कथा, ज्ञानयज्ञ, सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। नाचनगाव येथील सिद्धेश्वर महादेवाचे मंदिरापर्यंत दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं। संपूर्ण नाचनगाव परिसरात घरासमोर रांगोळ्या काढून सिद्धेश्वर महादेवाचा रथ हा पूर्ण गावातून भ्रमण करते। यावेळी गावकऱ्यांतर्फे मिठाई वाटप करण्यात आली। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा।